काही आठवणी विसरलेल्याच बऱ्या, निदान त्रास तरी होत नाही. नात्यात प्रेमाचं नुकसान झालं तरी त्याची भरपाई करता येत नाही. निर्णय जर ताबडतोब घ्यावा लागला तर इट्स ओके, पण त्यानंतर होणारे गैरसमज दूर करणं तितकंच कठीण जातं. अलिप्त राहून प्रसिद्ध होण्यात मिळणारा आनंद शब्दात व्यक्त होत नाही. आठवणीत रमत असताना माणूस मात्र हारतच असतो. तुझ्याशिवाय दिवस ओसाड वाटतो, मग तर रात्रही नको वाटते. पावलं आपोआपच तुझ्याकडं वळालेत, जणू एकांतात प्रेम मिळाले मला. तिनं विचारलं, काय गिफ्ट हवंय तुला? काहीच नको, फक्त एक प्रेमाची मिठी हवी आहे. वचन निभावायचं असेल तर आधी तितकंच प्रेम असावं लागतं. आपण आपल्यासाठी कोण आहोत हे समजून घेणं महत्त्वाचं असतं. नातं असं असावं की प्रेम आणि दुरावा यांची सुद्धा सलगी व्हावी. माझा तुझ्यावर असलेला विश्वास हेच तर प्रेम आहे. मग प्रपोज डे हे तर एक निमित्त आहे. जर प्रपोज करायचं असेल आणि जर मनापासून प्रेम असेल तर प्रपोज डेची काय गरज आहे? त्या दिवसाची वाट पाहण्याची काय गरज आहे? आपण काय आहोत हे दरवेळेला सिद्ध करण्याची गरज नसते, कारण वेळच आपला परिचय करून देते. कोण म्हणतंय की माणसालाच देव कळतो? प्राण्यांना सुद्धा कळतं, मात्र आपल्याला ते समजत नाही. नाती जुळत नाहीत, ते जुळवावी लागतात. सोबत तेच असतात ज्यांना आपण आपलं मानतो. अवघं आयुष्य फक्त तुझ्या प्रेमात सामावून घ्यायचंय, बाकी मला काही नको. आयुष्यात मिळालेल्या व्यक्तींची किंमत करता येत नसते. आता तर आपलं माणूस असं बोलायला भीती वाटते, कारण आपली वाटणारी लोक आता परकी होत आहेत. नाद जो तुझा लागलाय, असं बाकी काय आहे अजून आयुष्यात? तुझ्याशी जुळून आलेले हे स्पर्शबंध कायमस्वरूपी असावेत असं मला वाटतंय. गर्दीत स्वतःला ओळखणं ही पण एक कलाच आहे. तुझं असणं महत्त्वाचं, बाकी काहीच नको. तुझ्या आधाराची गरज होती, एक्झॅक्टली तेव्हाच तू नव्हतीस. हरपलेल्या या मनाला तुझ्या हृदयात वसायचंय. वास्तव हे कितीही कटू असलं तरी त्याला कुणीही बदलू शकत नाही. प्रेमाची भाषा ही सांगावी लागत नाही, ती डोळ्यात दिसून येते. ऐक ना, तूच आहेस माझं पुढचं आयुष्य.